वातावरण चेंज झालं की सगळेजण आजारी पडायला सुरू आणि आता सध्या सर्दी खोकल्याचे साथ सुरू आहे आणि गोळ्या खायचा कंटाळा आलाय. त्यामुळे मी काढा बनवते आणि ही रेसिपी मी YouTube वरतीच पाहिलेली आहे. आल्याने तर खोकला राहतोच, त्याबरोबर काही मसाले आहेत, तुळशीची पानं आहेत. हे 2 कप पाण्यामध्ये मी घातले आणि अर्ध होईपर्यंत याला आटवायचे. तोपर्यंत सासरी बुवा कुठून तरी मस्त आवळे घेऊन आले. खोकला तर आता जाणारच आहे, पण आवळे कधीतरीच आपल्याला भेटतात. याचे मस्त मोरावळे मी बनवते, पण आज माझी कॅपॅसिटी नाहीये. उद्या आपण ते करूया. तोपर्यंत याला फ्रीजमध्ये ठेवून देते. मुलांना खेळायला टॉयजच असावे असं काही नाही, ते कशासोबतही खेळायला सुरुवात करतात. आता काल मी एवढा मस्त केक बनवला होता, पण त्याला क्रीम नसल्यामुळे कोणी तो खाईना. तर म्हटलं चला एक आयडिया करूयात. हे डार्क चॉकलेट थोडंसं घेतलं, फ्रीजमध्ये ठेवलं, त्यामुळे ते एकदम हार्ड झाले. तर ते फोडूनच मला घ्यावं लागलं. याचं मला चॉकलेट गनाश बनवायचंय. माझ्याकडे क्रीम नाहीये आता सध्या, मग दूधच मी त्यामध्ये घातलं आणि डबल बॉयलरवर मस्त त्याला वितळवून घेतलं. जे केकचे स्लायसेस आहेत चॉकलेटमध्ये डिप केले आणि आपलं हे चॉकलेट केक सँडविच तयार झालं. आता हा केक अजिबात पडून राहणार नाही, कारण सगळेजण याला फस्त करून टाकतील. आबीलाही मी मदतीला घेतला आणि लहान मुलं जी असतात ना, ते खरंच आपल्याला सांगतात नक्की हे कसं झालंय ते. आणि त्याला सतत माझी मदतही करायची असते. तोपर्यंत आपला जो काढा आहे तो थंड झालेला आहे. दिवसातून 3 वेळा हा घ्यायचा असं सांगितले. जर यांनी फरक पडला तर याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल.